किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवत आहोत चवळीच्या शेंगाची भाजी. तर इथं मी अशा चवळी छान अशा कुरून घेतल्यात आणि तेलात फ्राय करून घेत आहे. आणि आता इथे आपण थोडीशी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. घेतले थोडेसे शेंगदाणे भाजून आणि नंतरला घरगुती मसाले टाकणार आहोत. आता आपण थोड्याशा तेलात आणि मिठात शेंगा फ्राय केल्या जातात. आपण ह्या काढून घेऊ आणि मसाले टाकून घेऊ. तर इथं छान अशा जाळीत शेंगा काढून घेतल्या. आता आपण कढईमध्ये तेल टाकत ठेवू. इथे घेऊ आपण सुके मसाले. तर इथं राई जिरं, राई नाही टाकायची, जिरं टाकायचं. इथं आहे कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, तिखट मसाला आणि हळद. आता टाकलं आपण जिरं, हिरवी मिरची टाक. इथं बनवत आहे आपले सुनबाई भाजी. हां टाक घे आता हलवून. तर आपण आता मिरची टाकली, जिरं तडतडले. आता मिरची आपण चांगली फ्राय करून घेऊ तेलामध्ये. आता टाकली हळद, धना जिरा पावडर, कांदा लसूण, बस. आणि आता थोडीशी लाल पावडर. हे सगळं मिक्स करून घेऊ. आता टाकून घेतले आपण शेंगा आणि शेंगा छान अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ. ढाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊ. आता टाकून घेऊ आपण शेंगदाण्याचं कूट. तुमच्या आवडीनुसार टाका. आता आपण मिक्स करून घेऊ. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. झाकणामध्ये पाणी होतो. आता आपण पाणी ठेवलं होतं ते थोडंसं नॉर्मल गरम झालं, ते ओतो आपण याच्यामध्ये भाजीत. आता आपण पाणी भाजीमध्ये टाकून घेऊ. आणि कधी पण गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, भाजीची चव जाते. आणि छान असं बघा मी थोडंसं पाणी टाकलं. आता ही भाजी आपण ढाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊ. चला बघू आपली भाजी शिजली का. तर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. आणि एवढंसं पाणी आपल्याला पाहिजे ना भाजीमध्ये. शिजली आपली भाजी. तर अशी चवळीची भाजी नक्की बनवा. आणि आवडली तर लाईक शेअर. कशी वाटली माझी चवळीची भाजी, लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि असाच सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.